योद्धा न्यूज मराठी. रांजणगाव परिसरात एमडी ट्रकचा साठा जप्त. 6,80,000 मुद्देमालासह एक आरोपी ताब्यात. पुणे शिरूर प्रतिनिधी दत्तू भगत. शिरूर तालुके FC यातील रांजणगाव येथील पुणे ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधात सुरू केलेल्या कारवाईत रांजणगाव परिसरात मोठी कारवाई करून 34 ग्रॅम वजनाचा MD अंमली पदार्थ जप्त करून एक आरोपी ताब्यात घेतला आहे. या कारवाईत एकूण 6,80,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. भारत सरकारच्या नशामुक्त भारत अभियान अंतर्गत अंमली पदार्थाच्या अवैध व्यवसायावर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्री व तस्करी विरोधात मोहीम सुरू आहे. दिनांक 16 मार्च 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा रांजणगाव पोलीस स्टेशनचे पथक परिसरात गस्त घालत असताना अंमली पदार्थांची विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून प्रशांत पकडू मावळे वय 24 राहणार रांजणगाव गणपती तालुका शिरूर जिल्हा पुणे याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून 34 ग्रॅम MD अंमली पदार्थ, इलेक्ट्रॉनिक वजन काटा, स्टील प्लेट असा एकूण 6,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी रांजणगाव पोलीस स्टेशन गुरांना 126/2026 अंतकर NDPS ऍक्ट कलम 21 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासा. दरम्यान आरोपींनी हा अंमली पदार्थ विकास दत्तात्रेय राहणार माळवाडी सोनगाव तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर यांच्याकडून आणल्याचे उघड झाले असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत थोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश सिलोतकर, रांजणगाव पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे तसेच त्यांच्या पथकाने केले. सदर प्रकरणाचा पुढील तपास रांजणगाव पोलीस करत आहे.